GSM मोटर 7 डेज मनी बॅक म्हणजे 7 दिवसाचा आत जर गाडीच्या इंजिन गिअरबॉक्समध्ये काही प्रॉब्लेम आला तुमचा 100% मनी तुम्हाला पैसे रिटर्न परत भेटेल। तुम्ही सर्व्हिस GSM मोटरमध्ये तुम्ही कंटिन्यू केलं तर तुम्हाला लाईफ टाइम इंजिन गिअरबॉक्सची पण वॉरंटी भेटते। हे फॉर्च्युनर मस्क्युलर माफिया कार पण डिझेल व्हेरियंट आहे, झेटा बटन स्टार्ट टॉप एंड व्हेरियंट आहे। आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा सगळ्यात आवडती गाडी 11ची वॅगनार CNG DXi व्हेरियंट आहे। Hyundaiची इओन 2013चा मॉडेल आहे आणि कंपनी फिटेड CNG आहे। Hyundaiची एलेंट्रा 2012चा मॉडेल आहे। ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये ही गाडी आहे। नंबर डिस्प्ले झालेला आहे। तुम्ही कंपनीमध्ये फोन करून तुम्ही त्याचा रेकॉर्ड पण काढू शकता। ज्यांना लोनचा काही इश्यू असेल ते एकदा भेट करावा GSM मोटरमध्ये। हॅलो गाइस, कसा आहात? आय होप तुम्ही सगळे बरं असेल। हे स्वागत आहे तुमचं GSM मोटरचा या ब्लॉगमध्ये। या ब्लॉगमध्ये तुम्हाला जेवढे मी स्टॉक दाखवणार आहे सगळे स्टॉक तुम्हाला अप टू मार्क आणि वॉरंटी गॅरंटीमध्ये आहे। म्हणजे 5 मिनिटांमध्ये गाडी कुणाला कळत नाही, माझा स्वतःला कळत नाही, तुम्हाला कसं कळणार आहे? म्हणून GSM मोटर 7 डेज मनी बॅक म्हणजे 7 दिवसाचा आत जर गाडीच्या इंजिन गिअरबॉक्समध्ये काही प्रॉब्लेम आला तुमचा 100% मनी तुम्हाला पैसे रिटर्न परत भेटेल विदाउट एनी कॅन्सलेशन चार्जेस। आणि जर तुम्ही सर्व्हिस GSM मोटरमध्ये तुम्ही कंटिन्यू केलं तर तुम्हाला लाईफ टाइम इंजिन गिअरबॉक्सची पण वॉरंटी भेटते। लोक GSM मोटरला या गोष्टीसाठी ओळखतात आणि GSM मोटरचा काय रिव्ह्यू आहे, काय कसं काय ते तुम्ही एकदा GSM मोटरला व्हिजिट करा, नक्की तुम्हाला कळेल। म्हणून GSM मोटर बोलतायत दुनियासाठी सेकंड, आपल्यासाठी फर्स्ट। तर जास्त ना बोलूया, स्टॉक दाखवूया आपण। आता जे सुरुवात करूया आपण ते होंडाची अमेज ऑटोमॅटिक ट्रान्समिशन 2018चा मॉडेल आहे आणि VX टॉप एंड व्हेरियंट आहे। 30-40,000 किलोमीटरच्या रेंजमध्ये चाललेली गाडी आहे। विथ कंपनी रेकॉर्ड गाडी चाललेली आहे। याची जर प्राइसिंग आपण बोलायला गेलो तर 7.5 लाख याची कस्टमर आस्किंग प्राइस आहे। जी काही मान सन्मान असेल ते ऑन टेबलवरती बसून तुमच्यासाठी फायनल आपण करून देऊ। दुसरी गाडी 2015ची वर्ना फ्लुडिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन 40च्या रेंजमध्ये चाललेली गाडी आहे। CVT गिअरबॉक्स ट्रान्समिशनमध्ये आहे। याची जर आस्किंग कस्टमरची 6,75,000 आहे। याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर मान सन्मान भेटेल जर तुम्ही फायनल स्टेजवरती तुम्ही या गाडीला बघत असेल तर। पुढची गाडी जी मी तुम्हाला दाखवतोय ते मारुती, जर सर्वात जास्त डिमांड केलेली गाडी मारुतीची सियाज म्हणजे मारुतीची मर्सिडीज असं बोलावं जातं। ते पण डिझेलमध्ये VDI प्लस डिझेलमध्ये ही गाडी आहे। 80च्या रेंजमध्ये चाललेली गाडी आहे। सिंगल ओनर गाडी आहे आणि VDI प्लस डिझेल व्हेरियंट आहे। 2017चा मॉडेल आहे। फक्त नेऊन चालवायचं आहे ही गाडी। याची प्राइसिंग जर आस्किंग कस्टमर आस्किंग 7.5 लाख आहे। याच्यामध्ये पण तुम्हाला चांगल्यापैकी मान सन्मान आणि डिस्काउंट भेटेल। नेक्स्ट ही गाडी मी तुम्हाला दाखवते ती मारुती, ती पण मारुतीची आहे। S-क्रॉस म्हणजे ब्रेझाच्या कॅटेगरीमध्ये प्रीमियम प्रोडक्ट आहे। नेक्सामध्ये ही गाडी विकली जाते। मारुतीची S-क्रॉस 2017चा मॉडेल आहे। ही पण डिझेल व्हेरियंट आहे। झेटा बटन स्टार्ट टॉप एंड व्हेरियंट आहे। फक्त नेऊन तुम्हाला चालवायचं आहे, काही करायचं गरज नाही। 58,000 किलोमीटर विथ कंपनी रेकॉर्ड चाललेली गाडी आहे। किलोमीटर बोलताना पुढे पाठीमागे होऊ शकतं पण गाडीचा डिस्काउंट देताना काही असं होणार नाही। गाडीची प्राइसिंग 7.5 लाख याची पण आस्किंग प्राइस आहे। जी काही मान सन्मान आहे ऑन टेबलवरती बसून तुमच्यासाठी करून देऊ। पुढची गाडी जी आम्ही तुम्हाला दाखवते ते 2018ची Hyundaiची ॲक्सेंट मॉडेल प्युअर पेट्रोल 35,000 किलोमीटर चाललेली विथ कंपनी रेकॉर्ड। ज्यांना कुणाला पण डाऊट असेल ते या गाडीचा नंबर इकडे डिस्प्ले करताय आम्ही। सगळे गाडीचा नंबर डिस्प्ले झालेला आहे। तुम्ही कंपनीमध्ये फोन करून तुम्ही त्याचा रेकॉर्ड पण काढू शकताय। 2018 सिंगल ओनर 35,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे। याची प्राइसिंग 5,75,000 आहे। जे काही मान सन्मान असेल ते तुमच्यासाठी आम्ही करून देऊ। ही गाडी जी तुम्हाला आता पुढे मी दाखवतोय ते होंडाची सिटी 2015चा मॉडेल आहे। सिंगल ओनर आहे आणि प्युअर पेट्रोल गाडी आहे। कंपनी रेकॉर्डमध्ये ही गाडी 95,000 किलोमीटर चाललेली आहे। काही मीटर टेम्परिंग नाही, जी किलोमीटर आहे ती आहे। तरी पण GSM मोटर तुम्हाला वॉरंटी गॅरंटी देतात। म्हणजे ट्रस्टचं दुसरं नाव GSM मोटर। प्राइसिंग जर याचा बोलायला गेलं तर 5,75,000 याची आस्किंग प्राइस आहे आणि जी काही मान सन्मान असेल ते ऑन टेबलवरती बसून तुमच्यासाठी करून देऊ। पुढची गाडी जी मी तुम्हाला दाखवते ते ऑडी 2010ची A6 डिझेल व्हेरियंट ऑटोमॅटिक ट्रान्समिशन विथ सनरूफ।
6 लाखाची आस्किंग प्राईस आहे. जी काही मानसन्मान असेल तर ऑन टेबलवरती बसून तुमच्यासाठी आपण करून देऊ. नेक्स्ट गाडी मारुतीची, परत मारुतीची स्विफ्ट पेट्रोल, फक्त 26,000 चाललेली गाडी आहे. फक्त नेऊन चालवायचं आहे. 4.5 लाखची आस्किंग आहे. जी काही मानसन्मान असेल तर तुमच्यासाठी आपण करून देऊ. नेक्स्ट कार ह्युंडाईची i20 2013चा मॉडेल आहे आणि ॲस्ट्रा टॉप एंड व्हेरियंट आहे विथ बटन स्टार्ट. गाडी चाललेली फक्त 15,000 किलोमीटर आहे आणि ही गाडी NRIची गाडी आहे, जे कमी चाललेली गाडी आहे. फक्त नेऊन तुम्हाला चालवायचं आहे, काही करायचं गरज नाही. जसं की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीमध्येच मी सांगितलं होतं की वॉरंटी गॅरंटी तुम्हाला भेटेल याच्यामध्ये, तर टेन्शन घ्यायचं काय गरज नाही. फक्त या ट्रायल घ्या, गाडी आवडली टोकन करा. आणि लोनचा काय तुम्हाला बजेट वगैरे कमी जास्त होत असेल तर लोनचा पण प्रोव्हिजन GSM मोटरमध्ये अवेलेबल आहे. ते कमी तर कमी डाऊन पेमेंटमध्ये पण होऊ शकतं. फक्त तुमचा सिबिल आणि बँकिंग चांगलं पाहिजे. स्वतःचं घर असलं आणि सिबिल आणि बँकिंग चांगलं आहे तरी पण तुमचा लोन होऊन जाणार आहे. आणि याची प्राइसिंग मी तुम्हाला सांगतो 4,25,000 आहे. याच्यामध्ये पण मानसन्मान तुम्हाला करून भेटेल. नेक्स्टची गाडी मी तुम्हाला दाखवतो आहे ते टाटा इंडियन प्रोडक्ट, बी इंडियन बाय इंडियन प्राऊड इंडियन. टाटाची टियागो 2019चा मॉडेल, एक्झॅक्ट प्लस टॉप एंड व्हेरियंट, मॅकव्हील एअरबॅग सगळे आहे. मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे. 5,75,000 याची पण आस्किंग प्राईस आहे. आणि जी काही मानसन्मान असेल तर ऑन टेबलावरती बसून तुमच्यासाठी आपण करून देऊ. नेक्स्ट जी गाडी मी तुम्हाला दाखवतो आहे ते 2017ची i20 इलाइट, 35,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. मॅग्ना व्हेरियंट, 4 टायर नवीन, लेदर अपॉस्ट्री वगैरे सगळे लावलेली गाडी आहे. फक्त नेऊन तुम्हाला चालवायचं आहे. जी काही मानसन्मान असेल ते ऑन टेबलावरती बसून तुमच्यासाठी करून देऊ. 575 याची आस्किंग प्राईस आहे आणि डॉक्टर ड्रिव्हन कार आहे. नेक्स्ट जी गाडी मी तुम्हाला दाखवतो आहे ते ग्रँड i10 2014ची गाडी आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. 4,25,000 याची आस्किंग प्राईस आहे आणि 37,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. त्याच्यामध्ये पण मानसन्मान आपण करून देऊ. नेक्स्ट जी गाडी दाखवतो तुम्हाला ते फॉर्च्युनर मस्क्युलर माफिया कार 2013 4x4 मॅन्युअल ट्रान्समिशन, 13.5 लाखची आस्किंग आहे. जी काही मानसन्मान असेल ऑन टेबलवरती बसून तुमच्यासाठी आपण करून देऊ. नेक्स्ट गाडी की तुम्हाला दाखवते ते होंडाची सिटी 2017चा मॉडेल आहे. 62,000 किलोमीटर गाडी चाललेली जेन्युइन. फक्त नेऊन चालवायचं आहे तुम्हाला. ते इंग्लिश कलरमध्ये गाडी आहे, ब्राऊन कलरमध्ये. म्हणजे दिवसात बघितलं तर तुम्हाला ब्राऊन दिसेल आणि रात्री बघितलं तर तुम्हाला ब्लॅक इफेक्ट येणार आहे. ह्याची आस्किंग 7 लाख आहे. जी काही मानसन्मान असेल ते ऑन टेबलावरती बसून तुमच्यासाठी करून देऊ. नेक्स्ट गाडी वर्नाची फ्लोडेक 2017ची गाडी आहे, मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. ही पण गाडी जास्त ना 40,000च्या रेंजमध्ये चाललेली गाडी आहे. याची पण आस्किंग 7 लाख आहे. जी काही मानसन्मान असेल ऑन टेबलवरती बसून तुमच्यासाठी आपण करून देऊ. नेक्स्ट गाडी ह्युंडाईची i20 2014चा मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे, प्युअर पेट्रोल आहे. 52,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. याची पण आस्किंग 4,25,000 आहे. जी काही मानसन्मान असेल ऑन टेबलवरती बसून तुमच्यासाठी आपण करून देऊ. पुढची गाडी मारुतीची सेलेरिओ 2022ची गाडी आहे, पण ती सोल्ड झालेली आहे. 2014ची होंडा सिटी समोर उभं आहे, सिंगल ओनर. गाडी जास्त चाललेली नाही, 62,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. लेदर अपॉस्ट्री वगैरे सगळे कंपनी फिटेड आहे. लेदर स्टेअरिंग कवर वगैरे सगळे लावलेले आहे. 4 टायर नवीन आहे. फक्त नेऊन तुम्हाला चालवायचं आहे. याची जर आस्किंग प्राईस सांगितलं तर 5,25,000 याची आस्किंग प्राईस आहे. जी काही मानसन्मान असेल ऑन टेबलवरती बसून तुमच्यासाठी आपण करून देऊ. नेक्स्ट गाडी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा सगळ्यात आवडती गाडी मारुती स्विफ्ट डिझायर 2013चा मॉडेल आहे. 46,000 किलोमीटर विथ कंपनी रेकॉर्ड गाडी चाललेली आहे. आणि याच्यामध्ये CNG पण लावलेली आहे. BRCचा किट आहे, RC एन्डोर्समेंट. 4,25,000 याची पण आस्किंग प्राईस आहे. आणि जी काही मानसन्मान असेल तर ऑन टेबलवरती बसून तुमच्यासाठी करून देऊ. नेक्स्ट गाडी ह्युंडाईची i10 2015 सिंगल ओनर, 35,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. फक्त नेऊन चालवायचं आहे. लेदर अपॉस्ट्री वगैरे सगळे केलेली गाडी आहे. कस्टमाइज करायचं गरज नाही. याची आस्किंग प्राईस 3,75,000. जी काही मानसन्मान असेल ऑन टेबलवरती करून देऊ तुमच्यासाठी. नेक्स्ट गाडी ह्युंडाईची i20 ॲक्टिव्ह 2015 सिंगल ओनर, लेदर अपॉस्ट्री वगैरे सगळे लावलेले आहे. याची रनिंग 50,000 किलोमीटरच्या रेंजमध्ये चाललेली गाडी आहे. आणि फायनल याची आस्किंग जे आहे ते 5.5 आहे. त्याच्यामध्ये पण मानसन्मान आपण तुमच्यासाठी करू. दुसरी गाडी जी आपण तुम्हाला दाखवतो आहे होंडाची WRV 2017 सनरूफ, 40,000 किलोमीटर चाललेली, प्युअर पेट्रोल.
याची आस्किंग 7.25, जे काय मानसन्मान असेल ऑन टेबलवरती बसून आपण करून देऊ. नेक्स्ट गाडी जे तुम्हाला दाखवतो आहे मी, तर टाटा आहे, बी इंडियन बाय इंडियन प्राऊड इंडिया. रतन टाटाची गाडी आहे, टाटा प्रोडक्ट 2019चा मॉडेल आहे. गाडी जास्त चाललेली नाही, 40च्या रेंजमध्ये चाललेली गाडी आहे. फक्त नेऊन तुम्हाला चालवायचं आहे आणि एक्झॅट प्लस टॉप अँड व्हेरियंट आहे. 8,25,000ची आस्किंग प्राईस आहे. जी काही मानसन्मान असेल ऑन टेबलवरती तुमच्यासाठी आपण करून देऊ. नेक्स्ट गाडी ह्युंडाईची क्रेटा 2018, 31,000 किलोमीटर चाललेली प्युअर पेट्रोल गाडी आहे. 8,95,000 याची आस्किंग प्राईस आहे. जी काही मानसन्मान ऑन टेबलवरती तुमच्यासाठी करून देऊ. नेक्स्ट गाडी टाटा नेक्सॉन 2018, सिंगल ओनर, फक्त 37,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. नेऊन फक्त चालवायचं आहे. याची आस्किंग प्राईस 775 आहे. जी काही मानसन्मान असेल ऑन टेबलावरती तुमच्यासाठी करून देऊ. या व्हिडिओमध्ये आणखीन एक गाडी डिझेल आहे. ही मारुतीची बलेनो 2017, सिंगल ओनर, 62 चाललेली गाडी आहे. झेटा डिझेल व्हेरियंट, ॲव्हरेज 18 ते 22पर्यंत आपल्याला मिळून जातो. याची जे प्राइसिंग आहे 7.5 लाख याची आस्किंग आहे. जी काही मानसन्मान असेल ऑन टेबलावरती बसून तुमच्यासाठी आपण करून देऊ. पुढची जी गाडी मी तुम्हाला दाखवतो आता, तर या मी तुम्हाला गाडी दाखवतो आहे 2011ची वॅगनार CNG VXI व्हेरियंट आहे. 50-60च्या रेंजमध्ये चाललेली गाडी आहे. 4 टायर नवीन आहे. याची जे प्राइसिंग आहे 250 आहे. त्याच्यामध्ये पण मानसन्मान आपण चांगल्या प्रमाणे करून देऊ. नेक्स्ट जी गाडी मी तुम्हाला दाखवतो आहे ते ह्युंडाईची इओन 2013चा मॉडेल आहे आणि कंपनी फिटेड CNG आहे. ही गाडी पण फक्त घेऊन चालवायचं 275 याची आस्किंग प्राईस आहे. नेक्स्ट जी गाडी मी तुम्हाला दाखवतो आहे ते पण बघा, ह्युंडाईची एलेंट्रा 2012चा मॉडेल आहे. 4.5 लाख याची आस्किंग प्राईस आहे आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये ही गाडी आहे. जी काय मानसन्मान असेल टेबलवरती बसून तुमच्यासाठी आपण करून देऊ. तर मित्रांनो, ही होती आजची व्हिडिओ. ज्यांना लोनचा काही इश्यू असेल ते एकदा भेट करावा GSM मोटरमध्ये. काही डाऊट असेल ते आपण क्लिअर करून घेऊ. तर ही होती आजची व्हिडिओ. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि तुमचा आवडती कुठली गाडी असेल तर GSM मोटरमध्ये व्हिजिट करा आणि गाडी परचेस करा. तोपर्यंत भेटूया पुढचा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन स्टॉकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.